श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे 10 मार्च. तर या दिवशी आलेली आहे दश अमावस्या. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमटे असतील, अस्वच्छता असेल, ती आपल्याला साफ करायची आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, दान करण्याला अमावस्येच्या दिवशी खूप महत्त्व असतं. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो मेन दरवाजा आहे, तर त्या मेन दरवाजाला थोडंसं हळदीचं पाणी करायचं आहे आणि त्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. एक कप ओला कपडा करायचा, त्याने पुसून घ्यायचं. त्याचबरोबर आपला जो मेन दरवाजा आहे, उंबरठा आहे, तर तो उंबरठा देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्या उंबरठ्याची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूपदीप लावून पंचोपचार पूजा करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजाची देखील स्वास्तिक काढून पूजा करायची आहे. तर हे छोटे छोटे उपाय तर आपल्याला करायचेच आहेत. त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही अजून देखील उपाय करायचे असतात, जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घराला लागलेला जो पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब बदलू जाईल आणि आपली नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये धन लाभ होईल आणि सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो का करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये पहा भरपूर प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत असतात. सारखे वादविवाद आपल्या घरामध्ये होतात, भांडणं होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साठली जाते. वारंवार आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येतात, सारख्या पेन्शनच्या अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. घरातली लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. त्याचबरोबर वारंवार व्यक्ती आजारी पडणं, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आपल्यावरती भरपूर सारे कर्ज होते आणि हे कर्ज मुक्त होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो, परंतु आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. आपली महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही. मुलं ही सारखी चिडचिडेपणा करतात. नोकरीमध्ये सुद्धा अडथळे येतात आणि जो आपला एखादा व्यवसाय असेल तो सुद्धा व्यवस्थित चालत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मोठाली मुलं आहेत, त्यांनी खूप पदवी धारण केलेली आहे, परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. किंवा मग मोठी मुलं मुली आहेत, परंतु त्यांचा विवाह जमण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत आणि विवाह झालेली मुलं असतील तर त्यांच्यामध्ये काहींमध्ये संतान प्राप्त होत नाही. तर अशा काही समस्या जर आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर पहा, तुमचा कितीही कठीण पितृदोष असू द्या, तर तुम्ही हा जर उपाय केला तर तुमचा पितृदोष हा नक्कीच दूर होईल. त्यामुळे आपल्याला उद्या अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही आणि त्याचबरोबर आपल्या जेवढ्या बी मनोकामना आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील. तर बघा, पिंपळाचं झाड जे आहे ना, तर ते ज्ञान आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि ह्याच झाडाखाली बसून गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं होतं आणि तेव्हापासूनच या वृक्षाला ज्ञानाचं वृक्ष असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर श्रीकृष्णाने देखील या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं, म्हणूनच या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तर या पिंपळाच्या झाडाची बघा, आपण मंगळवारी, शनिवारी आणि अमावस्या, पौर्णिमा अशा विशिष्ट तिथींना जर पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडचणी असू द्या, संकट असू द्या, ते दूर होतात आणि सर्व देवी देवतांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. पिंपळाच्या झाडाचं असं एक खास विशिष्ट महत्त्व आहे की या झाडाखाली कधीही गवत उगवलं जात नाही. हे पिंपळाचं झाड शेकडो वर्ष जगत असतं आणि त्यामुळे श्रीकृष्णाने याला आपलं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. तसेच या पिंपळाच्या झाडाची जी मुळं आहेत तर त्या मुळांमध्ये भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्यांच्या खोडात वास करतात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात
असं सांगितलं गेलेलं आहे. याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी आणि इतर देवी देवता वास करत असतात. तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः नारायण विराजमान असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अतिशय वाढलं गेलेलं आहे. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले जे पितृ आहेत ते सुद्धा त्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, हा जो उपाय आहे ना, तो तुम्हाला संध्याकाळी 4 नंतर उद्या करायचा आहे. आणि ह्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला स्वच्छ स्वयंपाकघरातून पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे. 1 चम्मचभर टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. चिमूटभर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडासा गुळाचा खडा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आणि आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तर दिवा घेताना आपल्याला चौमुखी घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत. आता बघा, हे जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. तर दिवा लावताना अगोदर त्याखाली आपल्याला थोडंसं असण टाकायचं आहे, म्हणजे तांदूळ टाकायचे आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्यामध्ये तर बघा, ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल जर नसेल तर कोणतं जे असेल ते घाला आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि हा चौमुखी दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे. आपल्या घरी येण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे आणि जे काही आपले पितृ आहेत त्यांचं स्मरण देखील आपल्याला तिथे करायचं आहे. तर आपले जे पितृ आहेत त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती असाच राहू द्या. तर त्यामुळे बघा, आपल्याला ही जी अमावस्या आलेली आहे ना, हे अमावस्येच्या दिवशी असा हा एक उपाय पितरांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा व्हावी यासाठी करायचा आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करायला, त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आपल्याला ह्या पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील जे काही दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.